भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, सुरुवात ज्या घरात होती जीव घेण्याची, परत त्या दारी येऊन ज्योत लावली एका भगवंताची। माझे नाव निशा बंडूजी नेवारे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव, मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आम्ही या मार्गाशी 2011 मध्ये जुडलो। मार्गात येण्याआधी आम्ही बाहेरबाधेने खूप त्रस्त होतो। मार्गात आलो तेव्हा आमच्या कुटुंबात 5 सदस्य होते। आई-वडील, मोठी ताई, दादा आणि मी। आमच्याकडे कमाविते व्यक्ती माझे वडील होते, ते घर बांधकाम ठेकेदारीचे काम करायचे। आम्ही अनेक देवांची पूजा करीत होतो। माझ्या वडिलांना भूतबाधा लावण्यात आली होती। त्यांना भूतबाधा लावल्यावरच त्रास सुरू झाले, त्याआधी त्यांना कुठलाही त्रास नव्हता। माझ्या वडिलांना त्रास सुरू झाला की ते कुणालाही मारायला धावायचे। कधी-कधी ते स्वतः विहिरीत उडी मारायला जायचे। कधी शिजलेल्या अन्नात पाणी टाकायचे। आम्ही सगळे अतिशय कठीण परिस्थितीत होतो। रात्री त्यांना भूत दिसायचे व ते भूत त्यांच्या छातीवर बसून त्यांना मारायचे। मग आम्हाला माहिती झाले की डव्हा या गावी एक व्यक्ती असा आहे की तो भूतबाधा काढून देतो। म्हणून माझी आई माझ्या वडिलांना घेऊन तिथे गेली आणि मग त्यांना धागे दोरे बांधून दिले। त्यानंतर त्यांना एका वाळलेल्या झाडाजवळ नेले। त्या झाडाला पाने फुटली होती। त्याने ते दाखविले आणि म्हणाला, माझ्या अंगात इतकी शक्ती आहे की मी वाळलेल्या झाडाला सुद्धा पाने आणू शकतो। माझ्या वडिलांना तिथे तात्पुरता आराम मिळाला। मग काही दिवसांनी परत तसाच त्रास सुरू झाला। माझे मोठे वडील आमच्या शेजारी राहायचे, ते खूप दारू प्यायचे आणि माझ्या मोठी आईला मारायचे। माझे वडील त्यांना थांबवायचा प्रयत्न करायचे तर ते माझ्या वडिलांना पण मारायचे। माझ्या वडिलांच्या मनात विचार आला की आता आपण इथे नाही राहायचे। म्हणून त्यांनी ते बीडीपेठमधील घर 5 लाखाला एका व्यक्तीला विकले व 3 लाखाला पिपळा फाटा येथे प्लॉट विकत घेतला आणि तिथे घर बांधून वर टिनेचा शेड लावला। आम्ही तिथे वर्ष 2010 मध्ये राहायला गेलो। माझ्या मोठ्या ताईच्या पोटात खूप दुखायचं। दवाखान्यात सर्व नॉर्मल सांगायचे, मग तिला पण डव्हा या गावी नेले। तिथे तिला भूतबाधा असल्याचे सांगितले। त्या मांत्रिकाने मंत्रोपचार केला व गरम काडीने तिच्या पोटावर लासविले आणि तिच्या पोटाला चटका दिला, सोबत धागे दोरे बांधून दिले। तिचा त्रास काही दिवसाकरिता कमी झाला, पण काही दिवसांनी परत तोच त्रास सुरू झाला। तो मांत्रिक प्रत्येकाला एक लॉकेट द्यायचा। एक लॉकेट 300 रुपयाचा होता। आमच्या परिवारातील सर्वांसाठी ते लॉकेट घ्यावे लागायचे। त्यामुळे त्या मांत्रिकाकडे जाताना सोबत 3000 रुपये घेऊन जावे लागत असे। माझ्या वडिलांची प्रकृती आणखी जास्त बिघडली। मग ते परत डव्हा या गावी मांत्रिकाकडे गेले। तेव्हा त्या मांत्रिकाने सांगितले की तुमच्या घराची बांधणूक करावी लागेल। त्यासाठी त्यांनी राख दिली व ती राख घराच्या चारही बाजूंनी टाकायला सांगितली आणि रोज दुपारी तुळशीजवळ अगरबत्ती लावायला सांगितली। हे करीत असताना परिसरातील लोक आमच्याकडे पाहायचे व त्यांना वाटले की आम्ही जादूटोणा करतो, त्यामुळे ते त्यांच्या मुलांना आमच्यासोबत खेळू द्यायचे नाही। माझ्या वडिलांची प्रकृती जास्तच खालावली। त्यांना पुन्हा भूतबाधा लागली। वडिलांना डॉक्टरकडे नेले तर सर्व नॉर्मल सांगितले। डॉक्टरकडे 20,000 आणि मांत्रिकाकडे 40,000 खर्च झालेत तरी आराम मिळाला नाही। आमच्या परिसरातील एक वैभव नावाचा मुलगा माझ्यासोबत खेळायचा, त्याच्या डोक्याची नस फाटल्यामुळे तो मरण पावला। परंतु आमच्या शेजारील लोकांनी आमच्यावर आरोप केला की या मुलावर तुम्ही जादूटोणा केला आणि त्यामुळेच तो मरण पावला। माझ्या वडिलांची प्रकृती जास्त खराब असल्यामुळे आई भांडे घासायला जायची, मोठी ताई मशीनवर पिशव्या शिवायची।
दादा बाडेवाले मेटल्स या भांड्याच्या दुकानात कामाला जायचा, तिथे त्याला 1500 रुपये महिना मिळायचा. अशा प्रकारे सर्व मेहनत करायचे, परंतु आमच्या घरी खायला अन्न सुद्धा राहत नव्हते. कधी भात मिळायचा तर कधी पोळी. तेल नसताना तिखट मीठ आणि त्यात पाणी टाकून आम्ही जेवण करायचो. आमच्याकडे गाडी नव्हती, 2 सायकल होत्या. दवाखाना दूर होता तर आम्ही सायकलने जात होतो. अशा कठीण परिस्थितीत आम्ही जीवन जगत होतो. आमच्या घराजवळ श्रीरामजी बहेकर यांनी मार्ग स्वीकारला आणि ते रोज सकाळी उठायचे व विनंती करायचे. ते पाहून माझे वडील हसायचे व म्हणायचे की, हा कोणता मार्ग आहे, सकाळी उठून विनंती करतात. असे म्हणून माझे वडील हसत होते. माझ्या वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस खूप खालावत चालली होती. त्यांना खूप ताप आणि भूतबाधा असल्यामुळे ते झोपूनच राहत होते. त्यांना भूत दिसणे सुरूच होते. औषधी व सर्व सुरूच होतं, परंतु प्रकृतीमध्ये कसलाही आराम मिळत नव्हता. मी 7व्या वर्गात असताना घरासमोरील सुरेखा वहिनीसोबत बाबांच्या 3 एप्रिलच्या गट.10% मार्फत निघालेल्या रॅलीत गेली. तिथे बुंदीचा प्रसाद मिळाला. तो प्रसाद मी घरी आणला. प्रसाद सर्वांनी खाल्ला. माझ्या वडिलांना प्रसाद खाल्याबरोबर प्रकृतीत थोडा सुधार वाटू लागला. माझे वडील माझ्या आईला म्हणाले की, आपण इतक्या देवी देवतांचे पूजन केले परंतु आराम मिळाला नाही, तर आता आपण परमात्मा एक मार्ग स्वीकारायचा का? माझ्या आईने होकार दिला. माझी आत्या परमात्मा एक मार्गात आहे. आम्ही आत्याकडे इंगोले नगरला गेलो. आत्याने आम्हाला मार्गदर्शक श्री गोविंदरावजी सोनवाने काकाजीकडे नेले. आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली. आम्ही सर्व नियम मान्य केले. काकाजींनी आम्हाला सुरुवातीला 3 दिवस साधी अगरबत्ती लावायला सांगितली. त्या 3 दिवसात माझ्या वडिलांना खूप आराम झाला व भूतबाधा नष्ट झाली. तसेच काही अडचणी देखील दूर झाल्या. 3 दिवसांत सर्व त्रास कुठे गेला कळलाच नाही. आमच्या परिस्थितीत सुधार झाला. बाबांच्या कृपेने आम्ही बीडीपेठचे घर ज्या किंमतीत विकले त्याच किंमतीत म्हणजे 5 लाखाला आम्हाला मिळाले. त्यानंतर आम्ही बीडीपेठला राहायला आलो. तिथे बांधकाम केले, दुसरा मजला बांधला व आता पूर्ण काम झाले. आम्ही सातत्याने कार्य सुरू ठेवले. 2 वर्षाने त्यागाचे कार्य केले. या मार्गात आल्यावर आमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव निशा बंडूजी नेवारे. पत्ता जुना बीडीपेठ, हुडकेश्वर नगर, नागपूर 4,40,024. सेवक क्रमांक 32,161. मार्गदर्शक श्री गोविंदरावजी सोनवणे काकाजी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.